गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा असे म्हणत गुरुवंदना करण्याचा आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस। या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। आषाढी एकादशी नंतर येणाऱ्या या गुरुपौर्णिमेनिमित्त शहरात अनेक धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव उत्सव साजरा झाला। अनेक मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। औरंगाबाद रोडवरील संत जनार्दन स्वामी आश्रमात पहाटेपासूनच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। परमवंदनीय स्वामी माधवगिरी महाराज यांच्या शुभ प्रेरणेने पहाटे जनार्दन स्वामींचे महानिर्वाण स्थान नसलेल्या समाधीला पंचामृत महाअभिषेक करण्यात आला। त्यानंतर सकाळी 11 वाजता मुख्य पाद्यपूजा झाली। बाबाजींच्या पादुकांना दुधाने अभिषेक झाला। यानंतर सप्तधान्य फळांचा रस पंचामृताने स्नान घालण्यात आले। स्वामी माधवगिरी महाराज हे समाधी स्थान बेट कोपरगाव येथे कार्यक्रमासाठी गेल्याने संतोषगिरी महाराज, जयरामगिरी महाराज यांच्या हस्ते पाद्यपूजा यांनी गुरुपौर्णिमेची माहिती दिली। आजचा जो गुरुपौर्णिमेचा दिवस आहे तो गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। गुरुने आपल्याला ज्ञान दिलेलं असतं। आपल्या अज्ञानांधकारातून धर्मजागृती, कर्मजागृती, उपासना जागृती, माझं निरंतर जागृती याच्यातून जाग करतात। सद्गुरू आपल्याला ज्ञान देतात, शिकवतात। काय देऊ अशी व्हावी उतराई ठेवीत पाहिजे जीव थोडं सहज बोलून हित उपदेश करून सायस शिकवली। तुकोबराय म्हणतात संत गुरु आपल्याला जाग करतात, शिकवतात, सांभाळतात, जीवन जगण्याची कला दाखवतात, म्हणजे संपूर्ण ज्ञान देतात। आणि म्हणून ज्ञानाची ही पूजा आहे। व्यास म्हणजे संपूर्ण ज्ञान व्यासाने दिलं। आपण व्यासपीठावर जेव्हा आपण जातो त्यावेळेस त्या व्यासपीठाला आपण म्हणतो व्यासपीठ। तर व्यासपीठ व्यासांनी निर्माण केलेलं आहे। व्यास उच्चिष्टम जगत सर्व जगामध्ये व्यासांचं ज्ञान आहे आणि म्हणून त्या ज्ञानाची पूजा आहे। आषाढ शुद्ध पौर्णिमाला या गुरुचं पूजन म्हणून गुरुपौर्णिमा, पादुका पूजन, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। सर्व भाविक भक्त, संत, साधू संत, शिष्यमंडळी आज गुरुच्या चरणाची पूजा करतात, त्यांना दक्षिणा देतात। तुकोबराय म्हणतात काय द्यावे अशी व्हावी उतराई ठेवीत पाहिजे जीव थोडा। आपण त्यांच्या ज्ञानाबद्दल, त्यांच्या उपकाराबद्दल काही देऊ शकत नाही। फक्त आपलं जे मस्तक आहे ते त्यांच्या चरणावर काय वानू आता नपुरी ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे। म्हणून त्यांच्या उपकाराबद्दल त्यांच्या चरणाची पूजा करून, त्यांच्या चरणाला वंदन करून
त्यांची आरती वगैरे करून सर्वांना महाप्रसाद देऊन आनंदाने हा उत्सव या ठिकाणी साजरा होतो. या प्रसंगी शर्वाईश्वर महादेव मंदिर विश्वस्त यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरती झाल्यावर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.